Hello everyone. In this lecture, we are going to discuss the next point, that is last point, applications of biostatistics. Okay. So applications of biostatistics. आपण आतापर्यंत बायोस्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, बायोस्टॅटिस्टिक्समध्ये काय काय मेथड्स आपण यूज करत असतो. इस्पेशली वी हॅव स्टडीड द प्रेझेंटेशन ऑफ डेटा अँड मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. सो डेटा आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये किंवा ग्राफिकल फॉर्ममध्ये कशा पद्धतीनं प्रेझेंट करू शकतो आणि तो डेटा प्रेझेंट केल्यानंतर ॲनालिसिस करून इंटरप्रिटेशन कशा पद्धतीने काढू शकतो. ॲज वेल ॲज वी हॅव ऑल्सो स्टडीड मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. म्हणजे एखादी जर व्हॅल्यू आपल्याकडे समजा ग्रुप ऑफ व्हॅल्यूज असेल तर त्यातून ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा रिप्रेझेंटेटिव्ह व्हॅल्यू कशी मिळवायची, दॅट इज मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. हे सगळं आपण स्टॅटिस्टिक्समध्ये स्टडी केलेलं आहे. पण बायोस्टॅटिस्टिक्समध्ये फक्त हे एवढंच नसतं. देर आर लार्ज नंबर ऑफ मेथड्स अँड फॉर्म्युलाज आर यूज्ड इन द बायोस्टॅटिस्टिक्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स इन बायोलॉजी. मग अशा अनेक जे मेथड्स आहेत, टेक्निक्स आहेत की ज्या यूज करून आपण बायोलॉजिकल प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो बाय युझिंग स्टॅटिस्टिकल फॉर्म्युला, स्टॅटिस्टिकल मेथड्स. ओके. पण एकूणच बायोस्टॅटिस्टिक्स जे आहे त्याचे ॲप्लिकेशन्स काय असू शकतात, कोणत्या कोणत्या फील्डमध्ये आपण ते यूज करू शकतो आणि कशा पद्धतीने आपण ते यूज करू शकतो, दॅट इज द पॉईंट ऑफ डिस्कशन इन दिस लेक्चर. ओके. सो नाव let's discuss all those applications of biostatistics in various fields. Okay. First, in physiology and in medicine. So how we can use biostatistics in the field of physiology and medicine? We can use biostatistics to define what is normal and what is healthy in the population. म्हणजे we can use some differential techniques. म्हणजे आपण there are some methods called as chi-square test किंवा F test असे स्टॅटिस्टिकल मेथड्स आहेत की ज्या यूज करून आपण कंपॅरिझन करू शकतो. सो वी कॅन कम्पेअर द नॉर्मल ॲज वेल ॲज हेल्दी इन द पॉप्युलेशन. हेल्दी इंडिव्हिज्युअल्स अँड नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स, आपण यांना जे अफेक्ट झालेले किंवा पेशंट्स असतील किंवा ॲबनॉर्मल इंडिव्हिज्युअल्स आहेत आपण ते डिफाईन करू शकतो. वी कॅन डिफाईन व्हॉट इज नॉर्मल. म्हणजे एखादी गोष्ट नॉर्मल किंवा हेल्दी आपण कधी म्हणणार. ओके. म्हणजे आपल्याला काहीतरी समजा एखादा पर्सन असेल, काही सिम्पटम्स दिसत असतील, नंबर ऑफ सिम्पटम्स दिसत असतील, तर मग तो हेल्दी आहे की नॉर्मल आहे, की काही पर्सन्स आहेत त्यांच्यामध्ये काही सिम्पटम दिसत नाहीत. म्हणजे नॉर्मल म्हणजे काय असतं, हेल्दी म्हणजे काय असतं, दॅट कॅन बी डिटरमाइंड बेस्ड अपॉन स्टॅटिस्टिकल स्टडीज. ओके. बाय युझिंग स्टॅटिस्टिक्स वी कॅन ऑल्सो फाइंड द लिमिट्स ऑफ नॉर्मॅलिटी. लिमिट्स ऑफ नॉर्मॅलिटी म्हणजे काय? एक्झाम्पल, वी कॅन find the limits of normality in a variable such as weight, pulse rate. म्हणजे काय बघा, किंवा हाईट असेल तर सपोज कोल्हापूर सिटी आहे. आपण कोल्हापूर सिटीमधल्या सगळ्या ह्युमन बिईंग्स किंवा सगळे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत सगळ्यांची हाईट आपण मेजर केली आणि मग त्याचा मीन व्हॅल्यू काढला आणि ॲव्हरेज हाईट ऑफ ऑल ह्युमन बिईंग इन कोल्हापूर सिटी समजा आपल्याला मिळाली 4.5 to 5.5 फीट. म्हणजे सगळे मॅक्झिमम इंडिव्हिज्युअल्स या रेंजमध्ये आहेत, 4.5 to 5.5. मग याच्यामध्ये समजा एखादा इंडिव्हिज्युअल इफ ही इज ऑर शी इज बिलो 4.5, जर 4.5 पेक्षा कमी असेल तर आपण त्याला काय म्हणणार, दॅट पर्सन इज हॅव्हिंग ॲबनॉर्मल हाईट. त्याला काय म्हणणार आपण, ॲबनॉर्मल किंवा बिलो नॉर्मॅलिटी. म्हणजे आपण काय ठरवलं की लिमिट ऑफ नॉर्मॅलिटी ठरवली. की नॉर्मल म्हणजे काय, की इफ द पर्सन इज इन बिटवीन 4.5 to 5.5. जर 4.5 पेक्षा कमी असेल तर आपण त्याला म्हणणार की इट इज नॉट बिलॉंगिंग टू नॉर्मल हाईट ऑफ कोल्हापूर सिटी. सिमिलरली वी कॅन डिटरमाइन द नॉर्मल वेट, पल्स रेट, हार्ट बीट असे अनेक पॅरामीटर्स आपण नॉर्मल ठरवू शकतो. यासाठी आपण काय यूज करणार आहे, स्टॅटिस्टिकल मेथड्स. वी कॅन ऑल्सो यूज स्टॅटिस्टिक्स टू फाइंड द असोसिएशन बिटवीन टू ॲट्रिब्यूट्स. दोन वेगवेगळे कॅरेक्टर्स आणि दोन वेगवेगळे ॲट्रिब्यूट्सला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल्स. सो दोन वेगवेगळे व्हेरिएबल्स किंवा ॲट्रिब्यूट्स कम्पेअर करण्यासाठी आपण बायोस्टॅटिस्टिक्स यूज करू शकतो. लाईक वी कॅन फाइंड द रिलेशनशिप बिटवीन कॅन्सर अँड स्मोकिंग. सो हाऊ कॅन्सर कॅन बी इंड्यूस्ड बाय स्मोकिंग. म्हणजे आपण काय करू शकतो, नंबर ऑफ कॅन्सर पेशंट इन अ पर्टिक्युलर सिटी आणि त्यातले किती पेशंट हे स्मोकिंग करत होते, आपण मग त्यातून एक को रिलेशनशिप काढू शकतो की येस स्मोकिंग कॅन रिझल्ट इन टू कॅन्सर. जर आपल्याला त्यातल्या मॅक्झिमम इंडिव्हिज्युअल्समध्ये स्मोकिंग हॅबिट दिसला तर मग आपण ते कंपॅरिझन आणि को रिलेशनशिपसुद्धा काढू शकतो. सिमिलरली वी कॅन फाइंड रिलेशनशिप बिटवीन सपोज डेंग्यू अँड सोशल क्लास. म्हणजे अनहायजेनिक कंडिशन,
फेवरेबल कंडिशन फॉर द ग्रोथ ऑफ मॉस्किटोज अँड दॅट रिझल्ट्स इन टू डेंग्यू. म्हणजे डेंग्यू आणि तिथला सोशल क्लास कसा आहे किंवा सोशल एकूणच ॲक्टिव्हिटीज कशा आहेत, दॅट कॅन बी कम्पेअर्ड कोरिलेटेड बाय युझिंग स्टॅटिस्टिक्स. So by using statistics in the field of physiology and medicine, we can define what is normal in the population. We can define the normality, that is limits of normality, normal height, normal weight, normal pulse rate, normal. आता एक्झाम्पल आपण म्हणतो की ह्युमन बिईंग हार्ट रेट किती असायला पाहिजे पर सेकंड, किंवा सेकंड म्हणजे ब्लड शुगर किती असायला पाहिजे, WBC काउंट किती असायला पाहिजे, दॅट इज लिमिट्स ऑफ नॉर्मॅलिटी. HB काउंट किती असायला पाहिजे, इफ HB काउंट इफ इट इज सपोज बिलो 10 असेल तर आपण म्हणतो की इट इज ॲबनॉर्मल, लेस दॅन नॉर्मल. सो सच नॉर्मॅलिटीज कॅन बी डिटरमाइंड बाय युझिंग स्टॅटिस्टिकल टेक्निक्स. अँड फायनली 2 attributes can also be studied, compared by using statistics. So these are applications of biostatistics in the field of physiology and medicine. Biostatistics can also be used in pharmacology, that is ज्या ठिकाणी मेडिसिन्स आपण यूज करतो, ड्रग्स यूज करत असतो, त्या ठिकाणी सुद्धा बायोस्टॅटिस्टिक्स यूज करू शकतो. कशासाठी? टू फाइंड आउट द ॲक्शन ऑफ अ पर्टिक्युलर ड्रग. एखादा ड्रग असेल त्याची ॲक्शन, लेवल ऑफ एफिशियन्सी, किती एफिशियंटली तो ॲक्ट होतो, ते आपण स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करून डिटरमाइन करू शकतो. आता प्रतिवेळी स्टॅटिस्टिक्समध्ये मीन, मोड, मीडियन नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं की काही अजून बऱ्याच मेथड्स आहेत की ज्या मेथड्स यूज करून आपण एखादा फॅक्टर दुसऱ्या फॅक्टरशी कम्पेअर करू शकतो, रिलेट करू शकतो. सो वी कॅन यूज स्टॅटिस्टिक्स टू फाइंड द ॲक्शन ऑफ अ ड्रग. याच्यापेक्षा बेटर ऑप्शन काय किंवा बेटर ॲडव्हान्टेज काय की वी कॅन कम्पेअर द ॲक्शन ऑफ 2 different drugs. सिम्पली वी कॅन कम्पेअर द ॲक्शन ऑफ 2 different drugs. हाऊ इट कॅन बी अचीव्ड? समजा एकच ड्रग आहे, आपण एक ड्रग 10 लोकांना दिला, सफरिंग फ्रॉम सेम. समजा आपल्याकडे 20 पेशंट आहेत आणि त्या 20 पेशंटला एकच प्रकारचा डिसीज आहे. त्यांना आपण डिवाइड केलं, 10 पेशंट वेगळे, 10 पेशंट वेगळे, आणि त्यात काही 10 पेशंटला आपण एक ड्रग दिलं आणि राहिलेले 10 पेशंटला दुसरं ड्रग दिलं. आणि मग 2 ड्रग दिल्यानंतर कोणता ड्रग जास्त इफेक्टिव्ह आहे हे आपण नंबर ऑफ त्यातून रिकवर्ड पेशंट कॅल्क्युलेट करून काढू शकतो. सो वी कॅन कम्पेअर द ॲक्शन ऑफ 2 different drugs. सिमिलरली वी कॅन कम्पेअर द 2 successive dosage ऑफ सेम ड्रग. म्हणजे एक ड्रग जो आहे तो समजा आज आपण दिला त्या पेशंटला आणि 2 दिवसांनी तो ड्रग पुन्हा त्या पेशंटला दिला, तर 2 डोसमध्ये काय इफिशियन्सी आहे, पहिल्या डोसमध्ये किती लेवल ऑफ रिकव्हरी आली आणि सेकंड डोसमध्ये किती लेवल ऑफ रिकव्हरी आली. धिस कॅन बी कम्पेअर्ड बाय युझिंग स्टॅटिस्टिक्स. ओके. सिमिलरली, इफ सपोज अ ड्रग इज गिवन टू ॲनिमल्स अँड ह्युमन बिंग्स टू सी द चेंजेस, वेदर द चेंजेस आर ड्यू टू ड्रग ऑर बाय चान्स. म्हणजे आपण एखाद्या ह्युमन बिंगला किंवा ॲनिमलला जर एखादा ड्रग दिलं तर जे काही चेंजेस येणार आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय असेल, तर ते चेंजेस त्या पर्टिक्युलर ड्रगमुळेच आहे की बिकॉज इट इज बिकॉज ऑफ एन्व्हायरमेंटल ऑर नॅचरल चेंजेस, हे आपण इथे डिटरमाइन करू शकतो. त्यासाठी पुन्हा स्टॅटिस्टिकल मेथड्स आपण यूज करू शकतो, कम्पॅरिझन. ओके. अँड फायनली वी कॅन ऑल्सो यूज स्टॅटिस्टिक्स टू फाइंड आउट द रिलेटिव्ह पोटेन्सी ऑफ न्यू ड्रग विथ रिस्पेक्ट टू स्टँडर्ड ड्रग. ओके. म्हणजे सपोज आपल्याकडं एक ड्रग आहे दॅट इज ए, हा स्टँडर्ड आहे, हा अनेक वर्षे यूज केला जातो बाय मल्टिपल नंबर ऑफ फिजिओलॉजिस्ट. म्हणजे जे डॉक्टर आहेत ते एका पर्टिक्युलर डिसीजला ए नावाचा ड्रग प्रिस्क्राईब करतात. याला स्टँडर्ड म्हणून सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे. पण सपोज एक त्याचसारखा नवीन ड्रग मार्केटमध्ये आलेला आहे, बी. ओके. हा न्यूली डिस्कवर्ड आहे, न्यूली मार्केटेड आहे. मग आपण हा जो बी ड्रग आहे याला या स्टँडर्ड ड्रगशी इझिली कम्पेअर करू शकतो. याची पोटेन्सीनी एची आणि बीची पोटेन्सी म्हणजे इफिशियन्सी काय आहे, तो किती पोटंट आहे, किती इफेक्टिव्हली ॲक्ट होतो, that can be compared by using statistics. So these are the statistical applications in pharmacology. Then in genetical studies also we can use statistical methods. जेनेटिक मध्ये मोस्ट कॉमन ॲप्लिकेशन्स काय आहेत बघा, तर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. वी ऑल नो दॅट ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज कंडक्टेड बाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ and multiple number of scientists across the world were involved in it. आणि त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 1 lakh ह्युमन जीन्स फाइंड केले गेले. त्यात काही फंक्शनल जीन्स आयडेंटिफाय केले, काही नॉन फंक्शनल जीन्स आयडेंटिफाय केले. जे जीन्स फंक्शनल आहेत ते किती 1.5 मिलियन प्रोटीन्सला कोड करतात. हा सगळा जो डेटा आहे तो स्टॅटिस्टिकल डेटा आज आपल्याला इझिली अवेलेबल आहे.
पण तो डेटा ऑर्गनाईज करण्यासाठी, क्लासिफाय करण्यासाठी, इंटरप्रेट करण्यासाठी स्टॅटिस्टिकल मेथड्स आर यूज्ड. सिमिलरली लिंकेज अनालिसिस. लिंकेज अनालिसिस म्हणजे हाऊ द कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड. होमोलॉगस, सिमिलर कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड थ्रू द क्रोमोझोम फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. That can also be studied. And sequencing, DNA sequencing. So how DNA sequencing can be done? DNA sequencing करताना number of nucleotides, the sequence of nucleotides, अशा अनेक फॅक्टर्स आपण स्टॅटिस्टिकल मेथडनी डिटरमाइन करू शकतो. ओके, सो मोस्ट कॉमन ॲप्लिकेशन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स इन द फील्ड ऑफ जेनेटिक्स इज ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. आता अनेक प्रोजेक्ट स्टार्ट आहेत. 1990ला ह्युमन जिनोम प्रोजेक्ट रन झाला, त्याच्यानंतर 1994ला मायक्रोबियल जिनोम प्रोजेक्ट रन झाला. आता अनेक ऑर्गॅनिझम्सवर त्याचा जिनोम प्रोजेक्ट रन केला जातो, वेअर वी कॅन यूज बायोस्टॅटिस्टिक्स. सो these are some common fields where statistics are used. Beside this, statistics can also be used to study the genetic structure of population. Genetic structure. Nowadays आपण म्हणतो की all human beings are having 99.99% similarity of their sequences. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मध्ये जो DNA सिक्वेन्स आहे तो 99.99% सिक्वेन्स सेम असतो इन ऑल ह्युमन बिंग्स. मग तुम्हाला प्रश्न पडला की एवढा जर सिक्वेन्स सिमिलर असेल तर मग आपण सगळे एकमेकापेक्षा वेगळे का? तर तो जो राहिलेला 0.01% सिक्वेन्स आहे दॅट इज इनफ टू डिटरमाइन इंडिव्हिज्युअलिटी, दॅट इज युनिकनेस. जो युनिकनेस आज आपण सगळे एकमेकापेक्षा वेगळे जे असतो तो युनिकनेस कशामुळे असतो? इट इज बिकॉज ऑफ दॅट 0.01% डिफरन्स. सो आपण हे सुद्धा डिटरमाइन करू शकतो. सो जेनेटिक स्ट्रक्चर ऑफ पॉप्युलेशन कॅन बी डिटरमाइंड. ओके, as well as changes occurring over the generations due to mutation, migration, selection. So genetic sequence आहे क्रोमोझोम. समजा एखादा क्रोमोझोम नंबर 9 आहे आणि क्रोमोझोम नंबर 9 हा पेरेंटकडून त्या ऑफस्प्रिंगमध्ये आला असेल, व्हर्टिकल ट्रान्समिशन झालं आणि ऑफस्प्रिंगमध्ये आल्यानंतर असं दिसलं त्यांना की क्रोमोझोम नंबर 9चा एक छोटासा फ्रॅगमेंट हा काय झालेला आहे? डिलीट झालेला आहे आणि तो कुठे गेला? क्रोमोझोम नंबर 22 मध्ये. ओके, आणि मग त्यामुळे काय झालं की ॲबनॉर्मॅलिटी डेव्हलप झाली, त्याला आपण फिलाडेल्फिया क्रोमोझोम असं म्हणतो आणि त्यामुळे एक पर्टिक्युलर टाईपचं कॅन्सर सुद्धा डेव्हलप होतं. म्हणजे आपण हे ॲनालाइज करण्यासाठी, कंपॅरिझन करण्यासाठी, म्हणजे एकूण व्हॉट आर द चेंजेस ऑकरिंग ओव्हर जनरेशन्स कॅन बी स्टडीड बाय युजिंग स्टॅटिस्टिकल टेक्निक्स. चेंजेस मोस्टली ऑकर्स ड्यू टू म्युटेशन that is changes, sudden change in the nucleotide base sequence of DNA. Similarly due to migration म्हणजे समजा हा एक हॅबिटॅट आहे, हा दुसरा हॅबिटॅट आहे, एकूण ऑर्गॅनिझम या दुसऱ्या हॅबिटॅटमध्ये ट्रान्सफर झाले, मायग्रेट झाल्यानंतर इथल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स कशा असतील? डिफरंट असतील. मग इथं ऑर्गॅनिझम तो इथं ॲडॅप्ट होतो आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात अँड दोज चेंजेस रिझल्ट्स इन टू चेंजेस इन जनरेशन्स. सो migration can also be related to changes in the genetic structure of individual. And selection म्हणजे काय? जेव्हा इंडिव्हिज्युअल या पॉप्युलेशनमध्ये, या हॅबिटॅटमध्ये आला त्यावेळी तो स्वतःला ॲडॉप्ट करून घेतो आणि ॲडॉप्ट केल्यामुळं तो तिथल्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला टॉलरेट करू शकतो, सर्वाईव्ह करू शकतो. मग तिथले एन्व्हायरमेंटसुद्धा त्या इंडिव्हिज्युअलला फेवर करते. सो जेव्हा एन्व्हायरमेंट त्याला फेवर करते त्याला आपण म्हणतो सिलेक्शन किंवा नॅचरल सिलेक्शन म्हणतो. So mostly changes in the genetic sequence occurs due to mutation, migration and selection. And these changes can be studied by using statistical techniques. Statistical techniques are also used to study the small population size and its consequences on the breeding. म्हणजे population size जर small असेल, habitat एकदम मोठा आहे, म्हणजे एक्झाम्पल हॅबिटॅट जो आहे किंवा जो स्पेस आहे तो खूप जास्त आहे, पॉप्युलेशन कमी आहे, स्मॉल साईज आहे पॉप्युलेशनचा, मग त्यावेळी जे ब्रीडिंग होतं, ऑर्गॅनिझम्स मल्टिप्लाय होतात, रिप्रोडक्शन होतं, त्याच्यावर काय इफेक्ट होतो? अशा डिस्पर्सलचा. कारण ऑब्व्हियसली जेव्हा स्पेस जास्त असतो, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स कमी असतात, त्यावेळी डिस्पर्सल फॅक्टर असतो आणि मग त्याचा ब्रीडिंगवर काय इफेक्ट होतो? दॅट कॅन ऑल्सो बी ॲनालाइज्ड बाय युजिंग स्टॅटिस्टिकल टेक्निक्स. Okay, so these are statistical applications in the field of genetics. Now let's see some other applications. Statistical ecology means applications of statistics in the field of ecology. Ecology म्हणजे आपण जेव्हा number of population, number of individuals, death rate, mortality rate, that is birth rate, हे सगळं डिटरमाइन करतो. Population, food web, food chain,
इंटरॅक्शन्स म्हणजे स्पेसिसमध्ये इंटरॅक्शन म्हणजे एकूणच एन्व्हायरमेंटलमध्ये लाईफ कशी असते, एन्व्हायरमेंटमध्ये एक लाईफ दुसऱ्या लाईफशी कशा पद्धतीने इंटरॅक्ट करते, कशा पद्धतीने रिप्रोड्यूस करते, स्वतःला कसं ॲडॅप्ट करून घेते, हे सगळं आपण इकॉलॉजीमध्ये स्टडी करतो आणि त्याच्यामध्ये आपण स्टॅटिस्टिक्स यूज करतो. दॅट इज कॉल्ड ॲज स्टॅटिस्टिकल इकॉलॉजी. मग स्टॅटिस्टिकल इकॉलॉजीचा यूज काय, ॲडव्हान्टेज काय, टू प्रेडिक्ट द टोटल नंबर ऑफ स्पेसिस, to predict the total number of species in whole population from the observed number of species in a sample. समजा की सपोज कोल्हापूर सिटी आहे आणि कोल्हापूर सिटीमध्ये आता पूर्ण सिटीमध्ये इंडिव्हिज्युअल्स नंबर काउंट करणं आता आपल्याकडे टेक्निक्स अवेलेबल आहेत, सो आपण काउंट करू शकतो. पण इमॅजिन करा की कोणतं ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाही आहे, काय नाही. मग कोल्हापूर सिटीमध्ये जर आपल्याला पूर्ण सिटीमध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर इट बिकम्स डिफिकल्ट, काउंट करायचं असेल तर. मग आपण काय करायचं, सॅम्पल घ्यायचा. म्हणजे एक्झाम्पल फक्त आपण एक पर्टिक्युलर एरिया घेतला आणि तिथल्या इंडिव्हिज्युअल्स नंबर काउंट केला आणि असे एकूण किती एरिया आहेत ते आपण काउंट करून मल्टिप्लाय केले. सो आपण काय केलं, फक्त सॅम्पल घेतलं. म्हणजे त्या सॅम्पलमध्ये जेवढे इंडिव्हिज्युअल्स आहेत आपण त्याच्यानुसार प्रेडिक्ट करतो की टोटल नंबर ऑफ स्पेसिस त्या पॉप्युलेशनमध्ये किती आहेत. सो इट हेल्प्स टू प्रेडिक्ट द टोटल नंबर ऑफ स्पेसिस. याचा बेस्ट एक्झाम्पल आहे दॅट इज SPC, स्टँडर्ड प्लेट काउंट. स्टँडर्ड प्लेट काउंट करत असताना आपण समजा 100 ml मिल्क सॅम्पल असेल तर सगळ्याच्या सगळ्या मिल्क सॅम्पलमध्ये ऑर्गॅनिझम्स किती प्रेझेंट हे बघत नाही. आपण 1 ml सॅम्पल घेतो आणि मग त्याच्यात नंबर एवढा ऑर्गॅनिझमचा असेल तर 1 ml मध्ये का तर 100 किती हे आपण कशानुसार काढतो, नंबर ऑफ स्पेसिस इन अ सॅम्पल. ओके, सो इट हेल्प्स टू प्रेडिक्ट द टोटल नंबर ऑफ स्पेसिस इन अ पॉप्युलेशन. सिमिलरली इट हेल्प्स टू स्टडी मॉर्टॅलिटी अँड नॅटॅलिटी रेट, बर्थ रेट इन द पॉप्युलेशन अँड डेथ रेट इन द पॉप्युलेशन. म्हणजे एक ठराविक पॉप्युलेशन असेल तर त्याच्यामध्ये बर्थ रेट किती आहे, न्यू इंडिव्हिज्युअल्स फॉर्म होण्याचा जो रेट आहे तो किती आहे आणि त्याच्यामध्ये डेथ रेट किती आहे हे पण सुद्धा आपण कम्पेअर करू शकतो, ॲनालाइज करू शकतो. वी कॅन ऑल्सो फाइंड स्पेसिस रिचनेस. म्हणजे स्पेसिस रिचनेस म्हणजे काय, तर समजा ही एक हॅबिटॅट आहे आणि हे दुसरं हॅबिटॅट आहे. याच्यामध्ये एकूण नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किती आहे, सपोज 50 आहे. ओके, सो हिअर इन दिस हॅबिटॅट देर आर 50 नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आणि याच्यामध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किती आहेत, तर याच्यामध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आर 100. ओके, मग आता मला सांगा स्पेसिस रिचनेस कुठं जास्त आहे, या A पॉप्युलेशनमध्ये की B पॉप्युलेशनमध्ये. ओके, आता थोडं मी वेगळं सांगतो बघा. या A पॉप्युलेशनमध्ये 50 इंडिव्हिज्युअल्स आहेत पण हे इंडिव्हिज्युअल्स वेगवेगळ्या एकूण 10 स्पेसिसचे 50 इंडिव्हिज्युअल्स आहेत. म्हणजे वेगवेगळ्या स्पेसिस आहेत हे. यात काही मंकीज आहेत, काही डॉग आहेत, काही ह्युमन बिईंग आहेत, काही अदर कॅटल्स आहेत, बोवाईन्स आहेत. सो 10 वेगवेगळ्या स्पेसिसचे एकूण 50 आहेत आणि इथं 100 आहेत. हे फक्त 2च स्पेसिस आहेत, म्हणजे फक्त ह्युमन बिईंग आणि कॅटल्स आहेत, बाकी कुठलेही अदर इंडिव्हिज्युअल्स नाहीत. मग याच्यामध्ये स्पेसिस रिचनेस कुठं जास्त आहे, तर ऑब्व्हियसली A मध्ये. स्पेसिस रिचनेस म्हणजे टाईप ऑफ स्पेसिस, नॉट नंबर ऑफ स्पेसिस. याच्यामध्ये 10 टाईपचे स्पेसिस आहेत इथं आणि इथं फक्त 2 टाईपचे स्पेसिस आहेत. सो नंबर ऑफ स्पेसिस जरी इथं जास्त असला तरी स्पेसिस रिचनेस कुठं जास्त आहे, दॅट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग स्टॅटिस्टिकल टेक्निक्स. ओके, सिमिलरली वी कॅन आयडेंटिफाय स्पेसिस ॲबंडन्स. स्पेसिस ॲबंडन्स म्हणजे काय, तर कोणती स्पेसिस पॉप्युलेशनमध्ये डॉमिनंट आहे, डॉमिनंट स्पेसिस कोणते ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, सो लाईकवाईज स्टॅटिस्टिकलमध्ये आपण इमिग्रेशन रेट, number of deaths, immigration rate, population size, birth rate can also be determined. These are statistical ecology applications. Okay, then final field in which statistics can be used, biostatistics can be used, and that is in environmental management. Okay, environment मध्ये आपण to understand the relationship between प्रोसेसेस इन एन्व्हायरमेंटल बायोलॉजी अँड इट्स मॅनेजमेंट. म्हणजे एन्व्हायरमेंटल काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मॅनेज करत असताना त्यात कोणत्या प्रोसेसेस आहेत आणि इफ लेवल ऑफ मॅनेजमेंट हे कम्पेअर करू शकतो. म्हणजे एक्झाम्पल समजा एक सिम्पल कन्सेप्ट आहे, दॅट कन्सेप्ट लेट मी टेल यू, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा एक कन्सेप्ट आहे. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय असतं बघा, तर समजा एका पर्टिक्युलर एरियामध्ये नवीन रोड कन्स्ट्रक्शन करायचं आहे. रोड कन्स्ट्रक्शन करण्यापूर्वी पहिल्यांदाच तिथला एकूण जॉग्राफिकल, कल्चरल आणि टोपोग्राफिकल स्टडी केला जातो, सर्वे केला जातो आणि सर्वे करून मग तिथं तो रोड मॅप तयार केला जातो आणि मग तर ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन स्टार्ट होतं.
एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे तो कन्स्ट्रक्शन करण्याआधीपासून, म्हणजे पहिल्यांदा बेसलाईन स्टडी करतो आपण, म्हणजे तिथं जॉग्राफिकल स्टडी काय आहे, कल्चरल कॅरेक्टर्स काय, ते कल्चरल स्टडी आपण करायचा, टोपोग्राफिकल स्टडीज, पॉप्युलेशन कोणती आहे, एज्युकेशन फॅसिलिटीज काय आहेत, वॉटर लेवल काय, हे सगळं आधी स्टडी केलं जातं. मग त्यानुसार ते कन्स्ट्रक्शन केल्यानंतर तो जो रोड आपण कन्स्ट्रक्ट केला तर त्याचा एन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट होऊ शकतो हे पण ॲसेस केलं जातं, आणि मग याच्यावरून एक कन्क्लुजन काढलं जातं आणि फायनली डिसिजन घेतला जातो. याला म्हणायचं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. मग यासाठी काही प्रोसेसेस इन्व्हॉल्ड असतात आणि त्याच्यामध्ये त्याचं मॅनेजमेंट केलं जातं. सो इट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. सो वी कॅन फाइंड द रिलेशनशिप बिटवीन द प्रोसेसेस इन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटल बायोलॉजी अँड इट्स मॅनेजमेंट. ओके, म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करत असताना सर्वे करण्यासाठी, प्रेडिक्शन करण्यासाठी, म्हणजे जर आता समजा एखाद्या ठिकाणी डॅम बांधायचा आहे, धरण बांधायचं आहे, तर आता तिथलं एकूण वॉटर लेवल किती आहे, त्या वॉटर लेवलनुसार फ्युचरमध्ये किती असू शकते, हे स्टॅटिस्टिकल स्टडीनुसार आपण एक डिसिजन घेऊ शकतो, आपण एक प्रेडिक्शन करू शकतो. त्यासाठी आपण काय यूज करणार आहे, स्टॅटिस्टिक्स. सिमिलरली इट इज यूज टू मॉनिटर द चेंजेस इन एन्व्हायरमेंट. स्टॅटिस्टिकल स्टडीज कॅन ऑल्सो बी यूज टू मॉनिटर द चेंजेस इन द एन्व्हायरमेंट. ओके, बेस्ड अपॉन, म्हणजे एक्झाम्पल लास्ट इयरला इतका रेनफॉल झाला होता, त्याच्या लास्ट इयरला इतका रेनफॉल झाला होता, म्हणजे ॲव्हरेज रेनफॉल हा इतका असेल, आणि मग याच्यापेक्षा जास्त किती असण्याची शक्यता आहे, दॅट कॅन बी प्रिडिक्टेड or monitored by using statistical techniques. And finally, we can also use statistics to determine the effectiveness of biological waste treatments. म्हणजे biological waste treatment ज्या मेथड्स आहेत, व्हरायटी ऑफ बायोलॉजिकल वेस्ट ट्रीटमेंट मेथड्स आहेत, त्याला आपण इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स म्हणतो, सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स म्हणतो. याच्यामध्ये आपण वेगवेगळे कॅरेक्टर्स डिटरमाइन करतो, लाईक बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, केमिकल ऑक्सिजन डिमांड, pH ऑफ वॉटर, हार्डनेस ऑफ वॉटर, टोटल डिझॉल्व सॉलिड्स, असे अनेक कॅरेक्टर्स डिटरमाइन करतो. आणि मग त्यानुसार आपण सेफ कधी आहे ते वॉटर कन्झम्पशनसाठी, अनसेफ कधी आहे, हे सगळं आपण स्टॅटिस्टिकल मेथडनी डिटरमाइन करू शकतो. एक्झाम्पल, BOD म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. जर वॉटरचा BOD इफ इट इज मोर दॅन 250 मिलीग्रॅम्स पर लिटर, देन इट इज सपोज टू बी नॉन कन्झम्प्टेबल, म्हणजे आपण त्याला कन्झम्पशन त्याचं करू शकत नाही. सो इफ इट इज मोर दॅन 250 मिलीग्रॅम्स पर लिटर, अशा वेळी आपण ते यूज करू शकत नाही, म्हणजे ते इट इज नॉट सेफ, कारण त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर कसा असतो, जास्त असतो. सिमिलरली COD असेल, BOD it should be less than 100 and COD should be less than 250 milligrams per liter. So आपण अशा पद्धतीने अनेक कॅरेक्टर्स डिटरमाइन करू शकतो. We can also determine the effectiveness of any biological waste treatment. Okay, so these are certain applications of biostatistics. So biostatistics can be used in the field of genetics, in the field of medicine, physiology, environmental biology, as well as in the ecology. So some of the applications are highlighted in this lecture. Okay, thank you.